यशोधरा हॉस्पिटलमधील भोंगळ कारभारामुळे एका निष्पाप व्यक्तीचा हाकनाक बळी. यशोधरा हॉस्पिटलमधील भोंगळ कारभारामुळे एका निष्पाप व्यक्तीचा हाकनाक बळी गेला आहे. याला जबाबदार असणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि यशोधरा हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी हाकनाक बळी गेलेल्या नातेवाईकांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की यशोधरा हॉस्पिटल किडवाई चौक परिसरातील हॉस्पिटलमध्ये जुना विडी घरकुल परिसरातील श्रीकृष्ण वसाहतीत राहणारे विनायक कुरापाटी वय 48 यांना लो बीपी झाल्याने तसेच त्यांच्या पायाला जखम झाल्याने 20 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. रुग्णावर डॉक्टरांनी वैद्यकीय उपचार करून त्यांना 8 दिवसात बरंही केलं होतं. या काळात रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाच्या बिलासाठी सहकार्यही केले होते. अंतिम बिलापूर्वी रुग्ण विनायक कुरापाटी यांच्या नावाने 20,000 इतके थकीत बिल होते. ते वसूल करण्यासाठी प्रशासनाने इतका तगादा केला की जणू काही रुग्ण पळूनच जाणार आहे आणि आपली रक्कम बुडणार अशा आविर्भावात येथील प्रशासन वागत होते. असे एकीकडे असताना दुसरीकडे रुग्ण विनायक कुरापाटी यांची तब्येत सुधारल्याने डॉक्टरांनी त्यांना वॉर्डात हलवले आणि डॉक्टरांनी नातेवाईकांना रुग्णांवर नियमित इन्फेक्शनच्या ठिकाणी ड्रेसिंग करणे गरजेचे आहे त्याकडे लक्ष देण्यास सांगितले. असं असतानाही रुग्णालयातील प्रशिक्षित स्टाफला कामावर घेणे गरजेचे असताना अप्रशिक्षित आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे विनायक कुरापाटी यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. याला संपूर्णतः डॉक्टर, नर्स आणि यशोधरा हॉस्पिटल प्रशासन जबाबदार आहे. कारण या ठिकाणच्या नर्सकडून रुग्णाला सलाईनही गुगल लाईन सांगेल त्याप्रमाणे वैद्यकीय उपचार केले जात होते. रुग्णाला सलाईन लावलेल्या ठिकाणाहून रक्त बाहेर येत होते हे सांगूनही येथील प्रशासनाने दुर्लक्ष केले. ICU मधून व्यवस्थित बाहेर आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी या ठिकाणी सक्षम यंत्रणा उभी न करता काम चलाई स्टाफ ठेवून रुग्णाच्या जीविताशी खेळणाऱ्या डॉक्टर व त्यांच्या टीमविरुद्ध शासनाने तातडीने कारवाई करण्याची गरज बनली आहे. हल्ली मोठमोठे हॉस्पिटल निर्माण करायचे आणि रुग्णांची संख्या कमी झाली की आलेल्या रुग्णांकडून नाना पद्धतीने तपासणीच्या नावाने लाखो रुपये उकळायचे असा धंदा झाला आहे. अशातलाच हा प्रकार या ठिकाणी दिसून येतो. नातेवाईकांनी रुग्णांच्या ढासळत चाललेल्या तब्येतीबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी नर्स व तेथील प्रशासनाला सांगूनही लक्ष न दिल्याने नाहक विनायक कुरापाटी यांचा बळी गेला आहे. सध्या कुटुंबातील कमवता व्यक्ती होता. त्याच्या हाकनाक बळी गेलेल्या सर्वांवर कारवाई झालीच पाहिजे असा नातेवाईक आणि रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी माध्यमांसमोर केली आहे. 21 तारखेला आम्ही आणलेले ते 3 दिवस मंगळवारपर्यंत तिथं होते. 25 तारखेपर्यंत IC मध्ये तर कव्हर झाल्यानंतर ते लोक खाली टाकले. तरी त्याला मी विचारले कशासाठी टाकतो, बरोबर झाले का? हो कव्हर झाले म्हणून आम्ही खाली शिफ्ट करले. बरं बोलले. आणि ते विद्या मॅडम म्हणून आहे तिला पण जाऊन विचारले मी, म्हणजे आता आम्ही वॉर्डमध्ये टाकलं तर इन्फेक्शन होणार का? आम्ही स्पेशल रूम घ्यायचं का? बोलले तुमचं इन्फेक्शन आहे ना तुम्ही स्पेशल रूम घ्या. आणि आमच्याबरोबर कोण असणार, म्हणजे एक नर्स असणार का? डॉक्टर बरोबर बघणार का? 2 डॉक्टर येणार तुमचे, कोण आहे डॉक्टर? आणि नर्स तुमच्यासाठीच असणार एक नर्स असे बोलले. एक नर्स पण नाही आलेली, बघितली नाही. आम्ही बोंबलून थकले त्याच्याशी. फक्त मोबाईल बघायचं, कोपऱ्यात बसायचं, एवढंच काम केली बघा ही. आणि डॉक्टरला बोललं तर मी सांगितले एवढंच काम, दुसरं काही नाही त्यांचं. आता एवढं तर आमचं म्हणणं आहे. माझ्या वडिलांना 30 तारखेला इथे ॲडमिट केलं होतं. BP लो आणि इन्फेक्शन झालं होतं म्हणून पायाला. ठीक आहे, त्यांनी ICU मध्ये ठेवलं. 4 दिवस ते झालं रिकव्हरी. खाली घेऊन गेले ते सेपरेट रूममध्येच घेऊन गेले. तिथं आहे नर्स, ते नर्सला सीधा सलाईन लावता आलं नाही. आणि ते सलाईनमध्ये पण ते जे सिरिंज द्यायचे त्यांनी गुगल करून लावत होते, गुगल करून लावले. आणि ते त्यांनी ब्लड आले ते सलाईनमधून, त्यांनी ते पण लक्ष दिलं नाही. आणि ड्रेसिंग केलं 3 दिवस. आणि ड्रेसिंग डेली कंपल्सरी होतं. ड्रेसिंग कुठं करायचं तेच मेन इन्फेक्शनचं स्पॉट होतं. इन्फेक्शनच्या स्पॉटच्या जागी डेली ड्रेसिंग पाहिजे होतं मला डॉक्टर, पण यांनी कोण पण केले नाहीत. यांच्या मागं लागलो. यांचं रिझन हे आहे की ड्रेसिंग टीमवाले कॉल उचलले नाहीत. हे व्हॅलिड रिझन आहे का? आम्ही डॉक्टरला विचारलो, डॉक्टर पण शांत बसले. डॉक्टर आम्हाला काय पण उत्तर दिलं नाहीत. आता डॉक्टर काय सांगतात? आता डॉक्टर काय पण बोलायला तयार नाही. डॉक्टर आज जाऊन बसले. तर आज या ठिकाणी हॉस्पिटल यशोधरा हॉस्पिटल या ठिकाणी मला काही पेशंटच्या नातेवाईकाचा फोन आला आणि तातडीने मी इथं हॉस्पिटलला आलो. पेशंटच्या नातेवाईकाच्या भावना इतक्या तीव्र झाल्या. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी ही घटना घडली असं डॉक्टरांच्या नातेवाईकांचं म्हणणं होतं. मी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि जो कोणी डॉक्टर त्यांच्यावर ट्रीटमेंट केला त्या डॉक्टरांशी मी वैयक्तिक भेटलो, चर्चा केली. डॉक्टरांनी ट्रीटमेंट देताना खूप मोठ्या चुका या ठिकाणी मला
दिसण्यात आल्या. डॉक्टरचं ICU मध्ये डॉक्टरने पाहिलं, गोळ्या औषध दिलं. डॉक्टरांनी जेव्हा ICU मध्ये पेशंट बाहेर काढत असतो तेव्हा नातेवाईक सांगत असतो की पेशंट हा आपला व्यवस्थित झालेला आहे आणि कव्हर झालेला आहे. एखाद्या पेशंटची सर्जरी केल्यानंतर त्याला रेग्युलर वॉर्डात घेतल्यानंतर ड्रेसिंगची आवश्यकता असते. त्या ठिकाणी ड्रेसिंग साधारणतः यांचं इतकं बिल भरलं गेलं आतापर्यंत. ते बिल भरल्यानंतर साधारणतः 20,000 रुपये यांच्याकडे शिल्लक होते. 20,000 रुपये यांनी भरायला त्यांनी तगदा लावला. 20,000 भरून घ्या, 20,000 भरून घ्या. हे रोज त्यांना नातेवाईकच्या मिसेसला, मुलाला किंवा त्यांच्या बहिणीला हे सारखं सांगायचे की पैसे भरून घ्या, पैसे भरून घ्या. शासनाचा आदेश असताना देखील हॉस्पिटलच्या एकदा पेशंट ॲडमिट झाल्यानंतर त्याचं ट्रीटमेंट पहिलं करणं हे शासनाचा आदेश आहे. तरीही शासनाचा आदेश डावलून ते पैशासाठी ट्रीटमेंट थांबवणं दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. वार्डामध्ये घेतल्यानंतर वार्डामधले स्टॉप आणि वार्डातले डॉक्टर यांचं कर्तव्य आहे की पेशंटला रोज ड्रेसिंग करणे, त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट देणे, सलाईन लावणे, गोळ्या देणे, तरच पेशंट आपला कव्हर होऊ शकतो. या ठिकाणी अनेक वेळा पेशंटचे मिसेस, पेशंटचा मुलगा, पेशंटची बहीण या तिन्ही पण डॉक्टरांना वेळोवेळी सांगत आलं की बेडमध्ये त्याचं पू झालेलं आहे, पू गळत आहे, इन्फेक्शन होत आहे, बेड ओलं झालेलं आहे किंवा बेडचं कापड ओलं झालेलं आहे, हे सांगून देखील ते बेड बदलत नव्हते 3 दिवस झालं. त्याच्यानंतर ड्रेसिंग त्यांनी विनंती केली की रोज तुम्ही ड्रेसिंग करावं लागतं. ड्रेसिंग सुद्धा ते केले नाहीत. त्यांना काय बोलण्यात आलं की या ठिकाणी ड्रेसिंगचं स्टॉप नाही, बरोबर ना, ड्रेसिंगचं स्टॉप नाही म्हणून सांगितले. मग तुम्ही एवढं मोठं हॉस्पिटल उघडले, तुमच्याकडे स्टॉप नाही म्हटल्यावर हे असं 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 सगळी बाब आहे. लाज वाटलं तुम्हाला असं बोलायला तरी? मामा पण नाही, एकच मामा एवढं इतकं तुम्ही निर्लज्ज वागता. पेशंट तुमच्याकडे एवढे तुमच्याकडे विश्वास देव म्हणून तुमच्याकडे आलेले असतात. तुम्ही देव असता लोकांसाठी, पेशंटसाठी, आणि तुम्ही इतकी हलगर्जीपणा करून त्या पेशंटचा जीवस कारणीवर तुम्ही झालेला आज तुमच्या हलगर्जीपणा झालेला आहे. आणि हा स्टॉप मोबाईलवर बघून कोणी गोळ्या औषध देतं का? सलाईन लावतं का? तुम्ही शिकलात ना, तुम्ही डिग्र्या घेतलेला, तुम्ही डिग्र्या घेतलेला असताना या ठिकाणी तुम्हाला औषध गोळ्या देण्यासाठी तुम्हाला गुगल सर्च करावा लागतो. ही पण लाजीवाडी बाब आहे. आमचं नातेवाईकाचा मावणा या ठिकाणी तीव्र झालेले आहेत आणि त्या ठिकाणी आता नातेवाईकाची मागणी एकच आहे की डॉक्टरवर कारवाई व्हावी आणि पुढं चौकशी व्हावी. आता तुम्ही सांगतात की डॉक्टरचं अलगर्जीमध्ये झालं का स्टाफच्या अलगर्जीमध्ये झालं? डॉक्टर आणि स्टाफ, दोन्ही. डॉक्टरचं सांगायला पाहिजे, डॉक्टरचं कर्तव्य आहे की रोज तुम्ही ड्रेसिंग करा आणि त्याला ट्रीटमेंट व्यवस्थित द्या. डॉक्टरने रोज विजिट केल्यानंतर त्याला औषध दिले जाते, हे औषध घाला, हे औषध घाला, हे औषध घाला किंवा यात बदल करा, हे डॉक्टरचं काम आहे. आणि ड्रेसिंग तुम्हाला डॉक्टर येऊन सांगतो की तुम्ही ड्रेसिंग का केलं नाही 3-3 दिवस, म्हणजे डॉक्टर बोलले मग ड्रेसिंग केलं नाही का, बिलामुळे ड्रेसिंग केलं नाहीत का, शंका येते ना नातेवाईकाला.